भजन घेऊया. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुम्. ॐ श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. कार्पण्यदोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः. यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम्. ॐ श्री परमात्मने नमः. घेऊयात का ताई श्लोक आता. आपण आता 7वा अध्याय सुरू करत आहोत. अथ सप्तमोऽध्यायः. श्रीभगवानुवाच मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं माय यथा ज्ञास्यसि तच्छृणु. ज्ञानन्तेऽहं सविज्ञानो इदं वक्ष्याम्यशेषतः. यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज् ज्ञातव्यमवशिष्यते. अर्थ बघूया. श्री भगवान म्हणाले, अर्जुना, माझ्या ठिकाणी अनन्य भावाने मन आसक्त करून जे केवळ माझाच आश्रय धरून तू योग साधना करू लागलास, म्हणजे ज्या प्रकारे मला पूर्णपणे निसंशय जाणसील तो प्रकार आता श्रवण कर. मी तुला हे ज्ञानासह तत्वज्ञान पूर्णपणे सांगतो, जे जाणले असता जगात पुन्हा आणखी काहीही जाणावयाचे शिल्लक राहत नाही. ओवी घेऊयात. आयिकामगतो अनंतो पार्थाते असे म्हणतो, पैगा तू योगयुक्तू झालासी आता. ऐका. मग ते श्री अनंत अर्जुनाला म्हणाले, तू आता योगाच्या ज्ञानाने युक्त झाला आहेस. मज समग्राते जानसी ऐसे आपुलिया तळहातीचे रत्न जैसे. तुझ ज्ञान सांगे न तैसे विज्ञानेसी. आपल्या तळहातावर ठेवलेले रत्न ज्याप्रमाणे पूर्णपणे जाणले जाते, त्याप्रमाणे मला पूर्णपणे जाणशील असे तुला प्रपंच ज्ञानासह ब्रह्मज्ञान सांगतो. एथ विज्ञाने काय करावे ऐसे घेसी जरी मनोभावे.
तरी पै आधी जाणावे तेची लागे. या ठिकाणी प्रापंचिक ज्ञानाशी काय करायचे आहे अशी जर मनात शंका घेशील तर खरोखर ब्रह्मज्ञानाच्या आधी हे समजून घेतले पाहिजे. मग ज्ञानाचे वेळे झाकती जाणिवेचे डोळे, जैसी तिरी नाव ढळे टेकली साती. कारण की ब्रह्मज्ञान ज्यावेळी होते त्यावेळी बुद्धीचे डोळे झाकले जातात. ज्याप्रमाणे नदीच्या तीराला नाव टेकली असता ती पुढे सरकत नाही, तैसी जाणीव जेथ न रिघे, विचार मागुता पाऊली निघे, तरकू आयनी नेघे अंगी जयाच्या. त्याप्रमाणे येथे बुद्धीचा प्रवेश होत नाही, विचारही मागे फिरतो आणि ज्याच्या स्वरूपात तर्काचे काही चालत नाही. अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंच हे विज्ञान, तेथ सत्य बुद्धी ते अज्ञान हेही जाण. अर्जुना, त्याला ब्रह्मज्ञान असे म्हणतात. त्याहून दुसरा जो प्रपंच तो विज्ञान होय. प्रपंचाला खरे मानणे हे तर अज्ञान होय, हेही तू समजून घे. आता अज्ञान अवघे हारपे, विज्ञान निशेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूपे होऊनी जायचे. आता अज्ञान हे संपूर्णपणे नाहीसे होईल, प्रपंच पूर्णपणे बाधित होऊन जाईल आणि ब्रह्मज्ञान स्वरूप आपण स्वतःच होऊन जाऊ. जेने सांगतयांचे बोलणे खुंटे, ऐकतयाचे व्यसन तुटे, हे जाणणे साने मोठे उरोने दी. ज्याच्या योगाने सांगणाऱ्याचे बोलणे खुंटते, ऐकणाऱ्याची इच्छा कमी होऊन जाते आणि ते हे ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावर हा लहान हा मोठा असा कोणताही भेद उरत नाही. ऐसे वर्म जे गूढ, ते कीजेल वाक्य रूढ, जेने थोडेनी पुरे कोड बहुत मनीचे. असे हे गूढ वर्म आहे, ते मी शब्दांनी प्रगट करीन, त्या थोड्याशा प्रतिपादनाने मनाचे पूर्ण समाधान होईल. श्लोक. मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये, यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. अर्थ, हजारो मनुष्यापैकी कोणी एखादाच मनुष्य माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्ये सुद्धा एखादाच पुरुष मला तत्वतः जाणतो, म्हणजे माझे यथार्थ मर्म समजून घेतो. ओवी. पैगा मनुष्याची सहस्रशा, माझी विपाईले याची, येथ दिवसा तैसे या दिवसे करा बहुवसा, माझी विरळा जाणी. हजारो मनुष्यामध्ये एखाद्यालाच ब्रह्मज्ञानाची इच्छा होते, तसेच या इच्छा करणाऱ्या अनेक पुरुषांमध्ये एखादाच मला तत्वतः जाणतो. जैसा भरले या त्रिभुवना, आतु एक एकू चांगू अर्जुना, निवडूनी कीजे सेना लक्षवरी. अर्जुना, ज्याप्रमाणे संपूर्ण त्रैलोक्यामध्ये एक एक पराक्रमी सैनिक निवडून लक्षावधींचे सैन्य तयार करतात, की तयाही पाठीचे वेळी लोह मासा ते घाटी, ते वेळी विजयश्रीयेच्या पाटी एकची बैसे. असे
सैन्य निवडल्यानंतर युद्धात ज्यावेळी लोखंडाच्या शस्त्रांचे अंगावर प्रहार होतात त्यावेळी एखादाच वीर विजयलक्ष्मीच्या सिंहासनावर विराजमान होतो. तैसे आस्थेच्या महापुरी रिघताती कोटीवरी परी प्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निगे. त्याप्रमाणेच ब्रह्मज्ञानाच्या इच्छारूपी महापुरात कोट्यावधी साधक प्रवेश करतात, परंतु त्या महापुराच्या पैलतीराला एखादाच साधक पोचतो. मनोनी सामान्य गानो हे सांगता वडील गोठी गाहे परी ते बोलो येईल पाहे आता प्रस्तुत ऐके. म्हणून ब्रह्मज्ञान प्राप्ती ही सामान्य गोष्ट नसून ती परमश्रेष्ठ आहे, परंतु ती तुला पुढे सांगण्यात येईल. प्रस्तुत तुला विज्ञान सांगतो, हे ऐक. भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. अर्थ, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशी ही 8 प्रकाराने भिन्न दिसणारी माझीच प्रकृती आहे. ओव्या. तरी अवधारिता धनंजया हे महदाधिक माझी माया जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची. हे धनंजया, एकाग्रतेने ऐक. ज्याप्रमाणे आपल्या अंगाची पडछाया असते त्याप्रमाणे महदादी तत्व म्हणजे माझी माया आहे. आणि येते प्रकृती म्हणजे जे अष्टधा भिन्न जाणीजे लोकत्रय निपजे ये स्तव. आणि या मायेलाच प्रकृती असे म्हणतात. ती प्रकृती 8 प्रकाराने वेगवेगळी आहे. या प्रकृतीपासूनच संपूर्ण त्रैलोक्य उत्पन्न होते. हे अष्टधा भिन्न कैसी ऐसा ध्वनी धरिसी जरी मानसी तरी त्याची गा आता परियेसी विवंचना. ही 8 प्रकृती 8 प्रकारांनी भिन्न कशी, अशी जर तुझ्या मनामध्ये शंका आली असेल तर त्या संबंधीचा विचार तुला सांगतो, तो ऐक. आप तेज गगन. आपण उद्या घेऊयात आता हे 8 प्रकृती पूर्ण. वेळ नाही आपल्याकडे. होत आहे. हा, चालेल. होत आहे. हो, ओके. हो, एवढी एक श्लोक पूर्ण करू का 18वा? हा, करा हरकत नाही. आप तेज गगन एकच राहिलाय तेवढंच. बरोबर. ओवी मधला. मही मारुत मन बुद्धी अहंकार हे भिन्न 8ही भाग. पाणी, अग्नी, आकाश, पृथ्वी, वायू, मन, बुद्धी आणि अहंकार हे एकाच प्रकृतीचे निरनिराळे 8 भाग आहेत. हे 8 भाग आपण उद्याच्या भागामध्ये बघूया. धन्यवाद. बस दान घेऊन टाका. श्री कृष्णार्पणमस्तु. होते. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञतोषावे तोषो निमजत्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते नाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी
अनवरत भूमंडळी भेटतू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पीयूषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नीतीह लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजये हो आवेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला सुखिया झाला. ओम श्री कृष्णार्पणमस्तु. यदक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यता देव. प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं, धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. ओम तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु. दादा तुम्ही सांगता का थोडं? आपण दुसरी लिंक परत मी पाठवते ज्ञानेश्वर वाटल्यास. महाराज की जय. हो, तुम्ही लिंक पाठवली तर सांगता येईल, म्हणजे हा हाच चालेल आयडिया आहे ना? चालेल आता दादा. मी हा. परत 40 आता मिनिटाची वेळ लिंक दुसरी फारच पाठवते कमी ग्रुपवर. राहिलाय. नाही, मी दुसरी लिंक पाठवते ग्रुपवर. हो प्रत्येकाने जॉईन व्हा, म्हणजे मग दादा बोलतील. हो हो ताई, माझं बरोबर हो ऐकायला आलं का ताई? हो 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 छान ताई, हो हो एकदम हो सुंदर झालं. छान छान झालं ताई. हा, ठीक मी ठीक. ग्रुपवर लिंक ओके. पाठवते हे. हा हो ताई, म्हणजे ती पहिल्याच लिंक वर नाही